ब्युटिफुल पत्रिका आहे. छान आहेत ना? कोणाच्या लग्नासाठी बघतोय आपण? अगं केदार आणि तारणीच्या लग्नासाठी पत्रिकेचे डिझाईन फायनल करतोय आपण. ओह या बाय देन. एक मिनिट. हा खरं सांगू का, खूप छान छान डिझाईन्स आहेत आणि माझं खूप कन्फ्युजन होत आहे. आणि तुझा चॉईस खूप चांगला आहे. तू मला जरा हेल्प करतेस? मी तुला कुठलं डिझाईन आवडते सांग ना. बघा ना, तुम्हाला आवडेल ती. तसंही माझ्या चॉईसने काय फरक पडतोय? हां आय मीन ताई, तुम्ही मोठे आहात. दया पप्पा, तुम्ही मोठे आहात, तुम्हीच बघा ना, मी काय बोलणार ह्यात नाही. अगं उलट या लग्नामध्ये तुझं मत जास्त महत्वाचं आहे. दोघांकडनं आहेस ना तू. दोघांकडून? हा, का? अगं तारिणीची बहीण आहेस ना तू आणि केदारची भाऊज आहे. हे दोघांकडनं झाली नाहीस का? बरोबर. बघ, ही छान आहे. ही ती वरची ती. ही हा हा छान आहे. खरं तर मला सुद्धा हीच पत्रिका आवडली होती. होय. थँक्यू सो मच नशिता. वेलकम. तू पुढाकार घेतलास म्हणून केदार तारिणीच्या लग्नाचा विषय आम्हा सगळ्यांच्या डोक्यात आला. आम्हा सगळ्यांकडनं तुला खरंच मनापासून खूप थँक्यू. रोज, गजरा, चॉकलेट आणि थँक्यू. हू गॉट दिस मम्मा? कौशिकी, आले. लवकर ये. काय झालं चेतना का की काय झालंय? हे बघ काय आहे. हे काय आहे? ए, तू लग्नासाठी काही गिफ्ट ऑर्डर केली होतीस का? मी काही नाही ऑर्डर केलंय. गिफ्ट्स? ओह माय गॉड. हे ना नक्की युवीने केलं असणार, स्पेशली माझ्यासाठी. पण मग सगळ्यांच्या समोर काय? लेटर? हॅलो, हा केदार बोल. काही इम्पॉर्टंट होतं का? नाही, इम्पॉर्टंट नाही, पण स्पेशल आहे. स्पेशल? काही माहिती मिळाली आहे का मिशनबद्दल? मिशनबद्दल नाही, आजचा दिवस स्पेशल आहे. का आज काय? कारण आज अशा शक्तीला साजरा करण्याचा दिवस आहे जी घरात आणि घराबाहेर दोन्हीकडे 10 हात असल्यासारखी कामं करते. स्त्री ही दुर्बळ नसते, ती एक ताकद असते आणि हे पदोपदी सिद्ध करून दाखवत असते. मुलाला सांभाळणारी आई असो, देशाला सुरक्षित ठेवणारी ऑफिसर असो, या दोन्ही गोष्टी ती चोख करू शकते. घर आणि ड्युटी या दोन्ही फ्रंटवर बेस्ट असणाऱ्या माझ्या बॉसला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लक्षात ठेवून मनापासून दिलेल्या शुभेच्छांसाठी थँक्यू. थँक्यू? अगं थँक्यू तर तुला म्हणायला पाहिजे. बॉस, तुझ्यामुळे मी दिवसेंदिवस चांगला माणूस होतोय. रोज तुझ्याकडून नवनवीन काहीतरी शिकतोय. तू सोबत असल्यावर बॉस मला कसलीच भीती वाटत नाही, ना भावनांची आणि ना क्रिमिनल्सची. माझ्या आयुष्यात माझ्या जवळच्या अशा 2च व्यक्ती आहेत. एक माझी आई आणि दुसरी तू. मला एक माणूस म्हणून आणि एक उत्तम ऑफिसर म्हणून घडवण्यात तुम्हा दोघींचं श्रेय खूप मोठं आहे. थँक्यू बॉस, तू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल. बॉस बॉस बॉस, तुझ्यातल्या तिच्यासाठी एक गोष्ट करायची आहे मला. हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. कसं काय एकटीने सगळं काही पाहतेस, घर सांभाळून घेतेस आणि ऑफिसलाही जातेस. प्रत्येक नात्यासाठी तू रात्रंदिवस खपणार, सगळ्यांची मर्जी राखतेस, मग तू स्वतःला कधी जपणार? इतरांसाठी सगळं हा विचार नाही भला. म्हणून आज हात जोडून
मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. उशिरा झोपून लवकर उठणं कसं बरं जमतं? कसं काय नवीन लोकात मन तुझं रमतं? स्वतः नंतर सगळे हे शिकत कसं नाहीस? प्रश्न पडतो राहून राहून, थकत कशी नाहीस? कौतुक कशा कशाचं करू, तुझ्या अंगी नाना कला. म्हणून आज हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. विनंती करतो थोडी तरी स्वतःसाठी जग. आरशासमोर उभी राहून एकदा स्वतःकडे बघ. घट्ट बांधून ठेवतेस प्रत्येक नात्यातले धागे. राहिली नाहीत ना या सगळ्यात स्वप्न पाठीमागे? उशीर होण्याचं कारण तू ठरली जातेस. सगळ्यात महत्वाचं तू गृहीत धरली जातेस. उंचच उंच जावा तुझ्या स्वप्नांचा झुला. म्हणून आज हात जोडून मनापासून थँक्यू म्हणायचंय तुला. थँक्यू बॉस, थँक्यू. तुझ्यासारखा पुरुष प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यावा एवढंच म्हणू शकते मी आत्ता. थँक्यू पुन्हा एकदा.